अंमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी कोल्हापूर पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत। अशातच 30 जून रोजी कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आयडियल कॉलनी इथं गांजा विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी पाळत ठेवून अवधूत गजगेश्वरला अटक केली। त्याच्याकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे। 30 जून रोजी लक्षतीर्थ वसाहत परिसरात लक्ष्मीपुरी पोलीस गस्त घालत होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप वसगडे, उपनिरीक्षक मयुश्वरी खरात यांना आयडियल कॉलनी परिसरात एक तरुण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर उपनिरीक्षक खंडू गायकवाड, अंमलदार गजानन परीट, प्रीतम मिठारी, मंगेश माने, तानाजी दावणे, किशोर पवार, सुनील भदरगे यांनी बारकाईनं शोध घेऊन गुंजुटे कॉलनीतील अवधूत गजगेश्वरला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सुमारे 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा सापडला। गेल्या काही महिन्यात गांजासह अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढल्यानं साऱ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे।